झी 24 तास एक पाऊल पुढे। पंढरपूरचा विठुराया प्रचंड श्रीमंत, भक्तांच्या प्रेमाची श्रीमंतीही त्याला भरभरून मिळाली आहे आणि पैशानंही अतिशय श्रीमंत असं हे देवस्थान। आजच्या घडीला विठ्ठलाच्या खजिन्यात 70 ते 80 कोटी सहज आहे आणि 15 ते 20 किलो सोन्याच्या दागिन्यांचा खजिनाही तो सांभाळतोय। या सगळ्याची आठवण होण्याचं कारण म्हणजे विठोबाच्या सोलापुरात दुष्काळानं कहर केलाय। शेतकरी देशोधडीला लागलेत, जनावर चाऱ्याविना मरतायत, पण त्याचं कुठलंही सोयरसूतक या मंदिर समितीला नाहीये। राज्यातल्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देवस्थानांनी पुढाकार घेतलाय, पण सोलापूर जिल्ह्यातला दुष्काळ मात्र विठ्ठलाच्या मंदिर समितीला दिसत नाहीये। मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे तर पंढरपुरात दुष्काळच नाही असं सांगतायत। विठोबा शेतकऱ्यांचं दैवत, त्याच्यासाठी शेतकरी मैलोनमैल वारी करतात, त्यांच्या जीवावर देवस्थान श्रीमंत झालं। पण ज्यावेळी भक्तांसाठी काही करण्याची वेळ आलीये त्यावेळी विठोबाचं हे तथाकथित राखणकर्ते सोयीस्करपणे गप्प बसलेले दिसतायत। दुष्काळग्रस्तांना मंदिर समितीकडून अजूनही कोणतीही मदत दिली गेलेली नाही। आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागात दुष्काळाचे चटके बसतात आणि त्यासाठी अनेक देवस्थानांनी मदतीचा हात पुढे केलाय। झी 24 तास एक पाऊल पुढे।